आपण ज्यावेळेस जन्म घेतो पृथ्वीवरती, आपले हं. आई-वडील कोण असावेत, हे आपण सिलेक्ट करतो का ते आधीच ठरलेलं असतं? 100% आपण सिलेक्ट करतो. ओके. एका लाईफटाईममध्ये आपण मल्टिपल कर्मा रिझॉल्व्ह करत असतो ॲक्चुअली. ठीक आहे. कर्माचं जसं आपण बघितलंय आपल्या पुराणात पण लिहिलंय, की एक प्रारब्ध कर्म असतात जी आपण घेऊन येतो. एक संचित कर्म असतात जी हां. आपण कित्येक जन्मापासून करून तिथे स्टोअर केलंय, स्टोअर रूम समजा. करेक्ट. ठीक आहे. की आता ह्या लाईफटाईममध्ये मला 60 वर्षाचं आयुष्य आहे. मी हां. हे कर्म घेऊन येतो. ठीक हं, आहे. आता मला एखाद्याला माफ करायला हं. शिकायचंय. तर मी मे बी त्याला ना माझा दुश्मन म्हणून म्हणजे त्या आत्म्याला सिलेक्ट करेल, की हा माझा दुश्मन बनून येणार. मग त्याच्यामध्ये आई-वडील पण असू शकतात, तुमचे भाऊ-बहीण पण असू शकतात. तुमचे ओके. प्रत्येक नाती आणि जे फ्रेंड सर्कल आहे, जे आत्मा स्वतः सिलेक्ट करते. प्रत्येक नातं. ओके. आई-वडील कुठले असतील, कुठल्या स्टेटमध्ये जन्माला यायचं, कुठल्या जातीत जन्माला यायचंय, कर्मा ज्यांच्याशी जुडलेले तेच तुमचे हां. आई-वडील असतात. आणि बाकीच्या गोष्टी, की त्याच्यातून मला काय शिकायला भेटणार? एखाद्या आत्म्याला जर फाईट करून है ना, ग्रो करायचं शिकायचं, तर तो गरीब म्हणून जन्माला येणार. ओके. कारण मग तेव्हा तर त्याला ते सॅटिस्फॅक्शन भेटणार ना, की यार मी फाईट केलं आणि मी इथपर्यंत पोहोचलो. हां.